आता रात्री ज्या काही घडामोडी घडल्या त्यानंतर आज दिवसभरामध्ये तुमच्या उपोषणाचा मुद्दा काय भूमिका आहे तुमची? साधारणपणे काल तुम्ही मुख्यमंत्र्यांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. रात्रीच्या सगळ्या घडामोडी पाहता काय भूमिका? खरं तर मुख्यमंत्री महोदयांच्या तोंडी ओबीसीची भाषा कधी येत नाही, म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांचं लक्ष ओबीसीच्या प्रश्नांकडे, ओबीसीच्या आक्रोशाकडे जावं म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना काही वास्तव प्रश्न विचारलेले आहेत. त्यामध्ये वावगा आम्हाला काहीच वाटत नाही. आणि दुसरा तुमचा प्रश्न की रात्रीच्या घडामोडी घडल्या. रात्रीच्या घडामोडी खरं तर रात्री उशिरा या रोडवरून जाता येता 4-4, 5-5 गाड्यांच्या झुंडी यायच्या, थांबायच्या, जायच्या आणि रिपीट अगेन सारख्या त्या गाड्या यायच्या. आणि मग पोलिसांनी थोडीशी एक प्रिकॉशन म्हणून काही बॅरिकेटिंग वगैरे केलं तर पोलिसांवर आरेरावी सुरू केली. आणि पोलिसांवर आरेरावी ठीक आहे, पोलिसाचा आणि त्यांचा प्रश्न होता, पण लगेच त्यांनी घोषणा सुरू केल्या. मग घोषणा सुरू केल्यानंतर ॲक्शन रिॲक्शन ओबीसीच्या बांधवांनी घोषणा दिल्या. हा प्रश्न त्यांनाच विचारा, कुणी घोषणेला सुरुवात केली? मीडियाकडे सगळं कव्हरेज आहे. ताळतंत्र म्हणजे काय या शब्दाचा अर्थ जरा देसाईंनी सांगावा. आणि मिस्टर देसाई काल बोलल्यानंतर तुम्हाला आम्ही आठवलो का? याच्या अगोदर तुम्हाला कधी आठवलो का? आणि देसाई ताळतंत्र बाळगण्याचा सल्ला तुम्ही जरांगेंना द्या ना. आणि याच देसाईच्या सांगण्यावरनं रात्री जरांगेंनी सलाईन लावून घेतलेले, रात्रीच उपोषण संपलेलं आहे जरांगेंचं. कायद्याच्या भाषेत रात्रीच जरांगेंनी उपोषण सोडले त्या देसाईंच्या सांगण्यावरनं. 4 सलाईन घेतलेत. सलाईन लावून कुठं उपोषण असतं का? आणि 2 दिवस उपोषणानं व्याकुळ झालेले जरांगे आज प्रेसमध्ये वाटेल ते बोललेले आहेत, पाहिजे तेवढे बोललेले आहेत. आणि सर्व महाराष्ट्र पाहतोय या गोष्टीकडं. सीएमच्या बाबतीत तुम्ही काल आरोप केला आणि यापुढे देखील तुमचं टार्गेट मुख्यमंत्री झाले, जरांगेंचं टार्गेट भुजबळ असतात आणि फडणवीस असतात. मुख्यमंत्री आहेत नाही, मुख्यमंत्री नाही, मुख्यमंत्री हे अथॉरिटी पर्सन आहेत. मला मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या 2 नंबर धंद्याचा खूप झोंबलं त्या देसाईंना. मला एक सांगा बनाव, छत्रपती संभाजीनगरचे जे खासदार आहेत त्या खासदारांचे दारूचे धंदे किती आहेत? किती लायसन मिळाले एका व्यक्तीला? आणि एवढे लायसन खासदार असणाऱ्या, आमदार असणाऱ्या, मंत्रिपदावर असणाऱ्या माणसाला दारूचा धंदा एवढा सापडला का? दारूचा धंदा कायद्याच्या सभागृहात देशाच्या संसदेमध्ये गेलाय तो. काय नाव बरं त्यांचं? भुमरे, संदीपान भुमरे. काय स्पेशालिटी आहे संदीपान भुमरेंची सांगावी देसाईंनी. अजून खूप नाव आहेत माझ्याकडं, मी त्याची रांग लावेन. पण भुमरेची काय खासियत आहे? 2 नंबर धंदाच ना. देसाई तुम्ही उत्पादन शुल्क मंत्री आणि भुमरे दारूच्या धंद्यांचा मालक, आणि तुम्ही म्हणताय ताळतंत्र सोडलं, 2 नंबर धंदे. सांगा बरं मुख्यमंत्री महोदय, तुमचा सहकारी मंत्रिमंडळातला माणूस त्याला दारूचा धंदा करावासा वाटतो. तो आमच्या 18 पगड जातीच्या ओबीसीच्या आरक्षणावर संसदेत काय बोलवलं बरं? सांगा बरं. जरांगे पाटलांनी तुमच्यावरती टीका केली आणि ते असं म्हणाले की तुम्ही कधी मंदिरात बसता, तर कधी ॲम्ब्युलन्सच्या गाडीवर बसता. तुम्ही पंढरपुरात जायला पाहिजे, धनगरांच्या गेलो होतो. इथं का बसतात? जरांगे पाटलांच्या माहितीसाठी सांगतो, मी पंढरपूरमध्ये गेलो होतो, प्रेस सुद्धा केलेली आहे. दुसरी गोष्ट, जरांगे पाटील म्हणतात की धनगराचा प्रवर्ग वेगळा आहे. फक्त धनगराचा प्रवर्ग नाही ना वेगळा, बंजाराचा पण प्रवर्ग वेगळा आहे, वंजारीचा पण प्रवर्ग वेगळा आहे. विजयंतीमध्ये येतात हे सगळे. आणि मग जरांगे, तुझं आणि धनगराचं जर भांडण नसेल, वेळोवेळी सांगतो तू, तर तू पंकजा मुंडेंना पराभूत करण्यासाठी झक मारायला गेला होता का तू तिथं? दुसरी गोष्ट, महादेव जानकरांचा पराभूत व्हावा म्हणून रात्रंदिवस बैठका कुणी घेतल्या? तिसरा प्रश्न, जरांगे, तू ज्या गावामध्ये, ज्या एरियामध्ये राहतो त्या वडीगोद्रीचे झडपी सदस्य देवीदासराव खटके, बंशीधर आटोळे हे ओबीसीमधून पंचायत राजमध्ये सदस्य झाले, झडपी मेंबर झाले का विजयंतीमधून झाले? या प्रश्नाचं उत्तर दे बरं. UPSCला धनगर बांधव, वंजारा बांधव, बंजारी बांधव अप्लाय करतात, ते ओबीसीमधून करतात का NT मधून करतात? कसं NT वेगळा आहे आणि कसं OBC वेगळा आहे ते सांग बरं.
धनगर समाजाची लोक कुठेतरी एखादा नगरसेवक, कुठेतरी महापौर, सोलापूरच्या महापौर अरुणाताई वाकसे या धनगर समाजाचे आहेत. त्या ओबीसी मधून झाल्या का एनटी मधून झाल्या? जरा अभ्यास कर, थोडा सल्ला घे. काहीतरी बोलत असताना धनगर वेगळा आहे, धनगर वेगळा आहे, धनगर वेगळा आहे, धनगर वेगळा आहे. कसा वेगळा आहे? लाज वाटली पाहिजे अशी वक्तव्य करत असताना. धनगर समाज ओबीसीच्या 27% 3.5% रिझर्वेशन घेतो. वंजारी बंजारा समाज या 27% आरक्षण घेतो. हे फक्त शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉईंटला महाराष्ट्रामध्ये बायफर्गेशन आहे. पण पंचायत राजमध्ये हा ओबीसीमध्येच आहे. ज्यावेळी स्क्रुटिनी होते त्यावेळी ओबीसीमध्येच होते. रोस्टर ठरतो त्यावेळी ओबीसीच्या 27% रिझर्वेशनचा अभ्यास केला जातो किंवा 27%च पर्सेंटेज बघितलं जातं. जरांगे अक्कल नाही, काडीची अक्कल नाही, काडीची. आम्हाला वाईट या गोष्टीला तुला नाही आम्हाला माहिती आहे, पण मुख्यमंत्री तुझ्या तालावर नसतो. तो देसाई कालचा उठसूट इकडे येतो. देसाई तुला दिसलं का एखादं ओबीसीचं आंदोलन आणि सगळ्या जातींना बरोबर घेऊन चालतो मुख्यमंत्री? कसा चालतो सांग बरं? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला हवी आहेत. जरांगेंच्या समर्थनार्थ बीड आणि उस्मानाबादला बंद पाळण्यात येतोय. बऱ्याच ठिकाणी हा बंद पाळला जातो. त्याच्याबद्दल काय भूमिका आहे? अरे बंद, हे बघा, लोकशाही मार्गाने त्यांनी काहीही करावं, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. पण वक्तव्य करत असताना ताळतंत्र ठेवून वक्तव्य करावं. आता तो ताळतंत्र शब्द हा देसाईंचाच आहे. परत जरांगे हा मनोरुग्ण माणूस आहे. 6 आंदोलनामध्ये 6 मागण्या करणारा माणूस आहे. धनगर आणि ओबीसी वेगळे आहेत म्हणणारा मनोरुग्ण माणूस आहे. त्याला माहिती नाही काही सुद्धा आरक्षण महाराष्ट्रातलं. पण त्याला माहिती नाही, ती नाही मुख्यमंत्र्याला माहिती नाही का? दरवेळेस सांगितलं जातं की धनगरांचं आमचं काही वय नाही, जर आमच्या विरोधात भूमिका घेत असाल तर आमचाही तुमच्या विरोधात नाईलाज आहे असं प्रकार. अरे जरांगे, लाज वाटते. जरांगे, तू ज्यावेळी ओबीसीमध्ये येशील त्यावेळी धनगर तुमच्या कॉम्पिटिशनला टिकल का? धनगर वेगळा आहे का? वडीगोद्रीचंच उद्या झडपीचं ओबीसीचं आरक्षण पडलं, धनगर कुठं जाईल? एनटीमध्ये. एनटीचं आहे का आरक्षण? कुठं एनटीचं आरक्षण आहे ते तर समजून घे ना थोडं. शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉईंटला फक्त विजय एनटीचा 10-12% स्लॉट वेगळा केला आहे. याचा अर्थ असा नव्हे, आणि तो बी लिगली नाही, असं कुठेही देशातल्या कुठल्याही राज्यात नाही. बाय फर्गेशन केलंय शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉईंटला विजय एनटी अ ब क ड. याचा अर्थ असा नव्हे की ते ओबीसी मधनं बाहेर गेलेले आहेत. बोला. जरांगे पाटील यांनी सोमवारपर्यंतचा वेळ जो आहे तो सरकारला दिलेला आहे. जो काही सूक्ष्म लावायचा तो सोमवारपर्यंत लावा, नंतर बघू असं त्यांनी सांगितलं. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये गॅजेटियर हे कुठल्याही अँगलनी कुठल्याही लिगल ॲस्पेक्टवर टिकणारं गॅजेटियर नाही. गॅजेटियरमध्ये कुठंही मराठा समाज मागासवर्ग आहे असं दिसत नाही. या गोष्टीचं ना मुख्यमंत्र्याकडे उत्तर आहे ना कुठल्याही आयोगानं. हो, आयोग 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 11 सदस्य गेले घेऊन आले. मग ओबीसीमधल्या अनेक जाती आहेत, 100भर जाती अशा आहेत की त्या SC मध्ये आहेत, ST मध्ये आहेत, पण महाराष्ट्रात ओबीसीमध्ये आहेत. मग हैदराबाद गॅजेट, हैदराबादमधले जर डॉक्युमेंटरी घेऊन तुम्ही काय करणार असाल तर मग ह्या सगळ्या गोवा, तमिळनाडू, सांगू तुम्हाला, हा जो खरा कुणबी आहे ना, खरा कुणबी गोव्यामध्ये SC मध्ये आहे, तमिळनाडूमध्ये SC मध्ये आहे. कुणबी कोण? ज्याला दुसऱ्याच्या शेतावर जाऊन कुणबावा करावा लागतो. स्वतःची शेती 100-150 एकर, 50 एकर, 20 एकर शेती स्वतः कसतोय तो सामाजिक मागास नाही. तो वतनदार आहे, जहागीरदार आहे. त्याची आडनावं, त्याची नावं, त्याचं गावातलं प्रेस्टीज, त्याची गावातली इज्जत आणि रिझर्वेशन. आता किती वेळा, खूप वेळा सांगून झालं. पोलीस प्रशासन बघून घेईल ना, कायद्याचं राज्य आहे इथं. काय कुठल्या गुंड्याचं राज्य आहे का? बघून घेईन, फेकून देईन. हिटलर आहे का तू? तू आंदोलन करतो, तू गाव वेटीस धरतो, त्यावेळी इतरांना त्रास होत नाही का? आता धनगर समाजाला धनगरमध्ये टाकण्यासंदर्भातली कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली नाही, वेगळा लढा काय? धनगर समाजाची 4 पिढ्यांची लढाई आहे. मी कायदा मानणारा माणूस आहे, वेगवेगळ्या कमिशनच्या आणि संविधानाच्या तरतुदी मानणारा माणूस आहे. त्यामुळे शासनाने विचार करावा ना. शासनाने विचार, याचा अर्थ असा की अजून ST कुठं 4 डोंगराच्या पलीकडे आहे.
आम्हाला सूट बूट मिळणार आहे तोपर्यंत आमच्या अंगावरची अंडरपॅन्ट बनियन काढून घ्यायचा विचार आहे का जरांगेचा आणि मुख्यमंत्र्याचा? म्हणजे धनगराला यातनं बाजूला काढायचं आणि ओबीसीचं 12 बलुते तुमच्याबरोबर कॉम्पिटिशनला उतरणार आहेत का? बिचारे मायक्रो ओबीसी म्हणून राहतात गावगाड्यामध्ये, एक एक घर राहतं की ज्याला तुम्ही कायम टार्गेट केलं, त्यांच्या दुकानावरती घरावरती हल्ले केले. जरांगे तुम्हाला टीट फॉर टॅट जशा तसं उत्तर मिळेल. धनगर समाज जर एस टीमध्ये गेला तर मग आपोआप तुमचा स्वतःचाच प्रवर्ग चेंज अहो जर तर कानवटे साहेब जर तर काय बोलताय हो? जर तर आहे ना, झालं तर मी देईन ना उत्तर, खूप छान उत्तर देईन. मी पण उपोषण केलंय. प्रक्रिया सुरू झाली आहे. अरे प्रक्रिया सुरू, सरकारला अधिकार आहेत का? अधिकार अजिबात नाही. मुख्यमंत्र्याला धनगरांच्या एस टीबद्दल GR काढायचा कुठलाही लिगल अधिकार नाही. सांगतो अधिकार, हा अधिकार संसदेचा आहे. एस टी संदर्भात बोलताय तुम्ही, हा अधिकार संसदेने ठराव केल्यानंतर तो अर्जायचा आहे रजिस्टर ऑफ इंडिया आणि त्यानंतर राष्ट्रपतींच्या सहीला ते प्रकरण जातं आणि मग परत संसदेकडे ते येतं आणि मग GR मध्ये मुख्यमंत्र्याला कुणी दिला हा अधिकार? संसदेचा अधिकार मुख्यमंत्र्यांना शिफ्ट झाला काय? तुम्हीच सांगा मला. ही जी प्रक्रिया सुरू आहे ती फसवणूक आहे. ती फसवणूक आहे आणि मराठा समाजाच्या रिझर्वेशन संदर्भात जेवढे GR काढलेले आहेत ही इलॉजिकल, इलिगल, अनकॉन्स्टिट्युशनल आणि फेक सगळ्या गोष्टी आहेत. अहो राणे समिती, गायकवाड आयोग, काय झालं हो? काय महाराष्ट्राच्या वाट्याला काय काय त्याच्यातून हे झालं? सुप्रीम कोर्टाचं जजमेंट, तत्कालीन औरंगाबाद खंडपीठ म्हणजे छत्रपती संभाजीनगर खंडपीठ, जजमेंटच वाचत नाहीत. कुणी आंदोलन उभं केलं लगेच समिती नेमली, कुणी आंदोलन उभं केलं लगेच GR काढला. काय चाललंय? कायद्याचं राज्य आहे हे. मला वाटतं या महाराष्ट्राचा कोण अटर्नी जनरल कोण असेल, मला वाटतं त्याचं मुख्यमंत्री ऐकत तर नसतील किंवा त्या अटर्नी जनरलला हे विचारत तर नसतील. आरोप आहे माझा मुख्यमंत्र्यांवरती. घटनेशी द्रोह करताय तुम्ही, घटनेची तत्व पाळत नाही तुम्ही. तुम्ही काल मुख्यमंत्र्यांवरती आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले. मी असं बोललेलो होतो की ओबीसीचे बांधव फक्त यांना शाखा प्रमुखासाठी चालतात, झेंडा लावायला, दांडा लावायला, गमजा गळ्यात टाकायला चालतात. पण ज्यावेळी विधानसभेमध्ये जायची वेळ येते, लोकसभेमध्ये जायची वेळ येते, त्यावेळी दारूचे गुत्तेदार, 2 नंबर धंदे करणारे, माझ्याकडे डझनावारी लिस्ट आहे. ती लिस्ट मी महाराष्ट्राला सांगू शकेन. 2 नंबरचे धंदे करणाऱ्या माणसांना तुम्ही आमदारकीची आणि खासदारकीची तिकीट देता. काय काय ते आमच्या 18 पगड जातीच्या सामाजिक न्यायाची भाषा त्या कायद्याच्या सभागृहात बोलतील? तुमच्यावर अजून एक टीका करण्यात आली आहे जरांगे पाटलाकडून. ते म्हणतात की तुम्हाला कसा दिसतो तो, सर्व रंग त्याच्या अंगात आले, सरड्यासारखं रंग आहे. कसे कुठले सर्व रंग तुम्ही बघताय सगळेजण? कुठले म्हणजे गळ्यातले बोलताय का कुठले कुठले रंग? त्यांनाच विचार आहे काय बोलतात काय. हा काय प्रश्न आहे का? तर काय काय बोलतो? रंग म्हणजे काय? कसले रंग? रंग अहो सर्व रंग आले. रंग हे बघा, माझ्या गळ्यात जर असतील, बाबासाहेबांनी हा निळा हा युनिव्हर्सल कलर आहे, या रंगामध्ये सगळे रंग मिक्स होतात. हा पिवळा रंग आहे, समतेचा पिवळा रंग आहे. हा महाराष्ट्राचा आराध्य दैवत खंडोबाचा कपाळ भरून आडवं समांतर चालणारा, जमीन आभाळाचा मुका घेणारा नाही. मी श्रेष्ठ, मी 96 कुळी, मी 92 कुळी, अजिबात नाही. आम्ही प्रवर्गाची भाषा बोलतोय, आम्ही समतेची भाषा बोलतोय, 450 जातींची भाषा बोलतोय. आणि हा हिरवा रंग शेतकऱ्यांचा आहे आणि हा भगवा रंग त्यागाचं प्रतीक आहे. हे रंग आलेत माझ्याकडं, माझ्या तिरंगी झेंड्यामध्ये आहेत. गळ्यातल्या रंगाबद्दल बोलत होतो. मग कुठला रंग, अजून कुठला रंग आहे? मग त्यांच्याकडून अजून डिटेल प्रश्न विचार, मग या आपल्याकडं, मग सांगू. माझा तर रंग हाय तोच. पहिल्या उपोषणात पण 1.5 कोटी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले एक वर्षामध्ये. त्याचं तेच आम्ही ॲक्शन टेकन रिपोर्ट मागितला आहे मुख्यमंत्र्याकडं की जरांगे म्हणतायत 54 लाख आणि तुम्ही म्हणताय ओबीसी आरक्षणात धक्का लागला नाही. जरांगे 1.5 लाख म्हणतात, 1.5 कोटी म्हणतात. नक्की खरं कोण बोलतंय? मुख्यमंत्री महोदय, आम्ही जे काल बोललो तुम्हाला एवढं लागलं झोंबलं, खरं कोण बोलतंय? जरांगे बोलतायत का तुम्ही बोलताय? सांगा ना आम्हाला पुढे येऊन. तुम्ही म्हणताय धक्का लागत नाही आणि ते म्हणते आम्ही घेतलंय. काल परवा 8 सरपंचांची यादी लोकमत पेपरला जाहीर झाली. कुणबीमधून सरपंच आले. भारतरत्न पुरस्कार द्या जरांगेला. ह्याच्या अगोदर कोण सरपंच झाला नव्हता महाराष्ट्रात. लाज वाटते राव असल्या गोष्टी, असली कृत्य करत असताना.
आणि अशा गोष्टीचं श्रेय घेत असताना काल मनोज जरंगे संध्याकाळच्या राड्यानंतर बोलताना असं म्हणाले की हे सगळे देवेंद्र फडणवीसांवरती आरोप केले ते म्हणाले की आयुष्यात पुन्हा भारतीय जनता पार्टीला वर येऊ देणार नाही. निवडणुकीत उतर ना दादा, भाजपला पराभव कर, उमेदवार उभे कर. सामाजिक न्यायाची, गरजवंताची, शोषितांची लढाई लढायची आहे आपल्याला. राजसत्ता अंतिम आहे, मान्य आहे, पण आता काय आहे, ताटात वाढलंय. जी लोक जबाबदार आहेत त्या जबाबदार लोकांना जर जरांगे बोलणार असतील तरच प्रश्न सुटेल ना. दुसरा मुद्दा की आता तुमचे सगळे उपोषण संपल्यानंतर काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे. जरंगे अधूनमधून म्हणतात की मी निवडणुका लढवणार आहे, आमचं जर मागणी मान्य नाही केली तर तुम्ही निवडणुकीकडे कसं बघता? आम्ही निवडणुकीकडे एकच बघतोय, आमच्या आंदोलनाकडं, आमच्या समस्यांकडं, आमच्या सामाजिक न्याय हक्काच्या मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या बाबतीत जे जे आमदार बोलले नाहीत, जे जे खासदार बोलले नाहीत, जे जे पक्ष बोलले नाहीत आणि पक्षांनी नरोवा कुंजरोवा भूमिका घेतलेली आहे उद्धव ठाकरेंसहित. कारण ज्या उद्धव ठाकरेंच्या बाळासाहेबांच्या पक्षामध्ये ओबीसीचा भरणा खूप मोठा आहे बेस लेवलला, ते उद्धवजी फक्त म्हणतात की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता काय करायचं ते करा. अरे पण त्याच्या पुढे बोला ना, आम्हाला उत्तरं पाहिजेत. या सगळ्या लोकांना आम्ही बायकॉट करणार आहोत. ओबीसी फक्त ओबीसीला मतदान करेल. शरद पवारांची तर सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. जाणता राजा, अनेक वेळा मुख्यमंत्री, घरातली सगळ्यात महत्त्वाची पदं कायम घरात. त्या शरदचंद्रजी पवारांनी मंडल आयोग इम्प्लिमेंट होताना ते मुख्यमंत्री होते. असं म्हणलं जातं की महाराष्ट्रात पहिल्यांदा कायदा पारित झाला, मग नंतर बाकीच्या राज्यांनी निर्णय घेतला. मग शरदचंद्रजी पवार अरे हे मागासवर्गीयांचं आरक्षण आहे, हे प्रतिनिधित्वाचं आरक्षण आहे का म्हणत नाहीत. जरांगे पाटलांकडं रात्री अपरात्री येऊन पवार फॅमिली भेटते, पण ओबीसीच्या आरक्षणाबद्दल एकदाही पवार फॅमिली कुठेही जाताना दिसून येत नाही. पवार हे महाजातीयवादी पवार आहेत, महाजातीयवादी. महाराष्ट्रातले कारखाने कुणाला दिलेत बघा, आमदारकीची तिकीट कुणाला दिलेत बघा, खासदारकीची तिकीट कुणाला दिलेत बघा, बघा ना, काढा लिस्ट. ज्या धनगर समाजाने धनगर पुळका येतो ना यांना, धनगराचा एकही खासदार देशाच्या संसदेत जाऊ शकत नाही. आणि पवारांचे जेवढे आमदार खासदार आहेत त्याचा बेस वोटर धनगर आहे. 50,000, 60,000, 70,000, 80,000, 90,000 धनगरांना खोळे समजता. एक प्रतिनिधित्व, कायद्याच्या समतोल प्रतिनिधित्व नसेल, विकास कसा होणार, प्रश्न कसे मांडले जाणार. कोण भुमरे काय मांडल, कुठल्या भाषेत बोलल भुमरे संसदेत, येतं का त्याला इंग्लिशचा काय एखादा शब्द, स्पेलिंग तर येते का. भुमरे दारूचा गुत्ता चालवणारा तू. देसाई उत्तर पाहिजे. राग आला ना कालच्या वक्तव्याचा, या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. तो कोण गायकवाड फायकवाड, काय रे त्याची लायकी, काय लायकी आहे, काय संसदेत किती वेळा बोलला, या प्रश्नाची उत्तरं पाहिजेत. अजून घेऊ का नावं, 7-8 नावं घेऊ. एकनाथराव शिंदे हे 2 नंबर धंद्याच्या टोळीचं नेतृत्व करतात आणि मुख्यमंत्री पदावर बसलेत. हे फुले शाहू आंबेडकरांच्या 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतलेले मुख्यमंत्री मात्र एका जातीचं काम करतायत. आमचा थेट आरोप आहे. दुसरा मुद्दा असा आहे यामध्ये की तुम्ही उद्धव ठाकरे, शरद पवार किंवा हे सगळ्या पक्षांवरती बोलतात, मात्र दोन्ही बाजूला काँग्रेससारखा जो पक्ष आहे तो नामानिराळा निघतो आणि अगदी अवसायनात निघालेला पक्ष आता राजकीय लढाईमध्ये सगळ्यात पुढे चाललाय. पण त्याच पृथ्वीराज बाबा चव्हाणचं कीव करावीशी वाटते या दरबारी माणसाची. तो कधीही ग्रासरूटला फिरला नाही. पृथ्वीराज बाबा हा कधीही ना मराठवाड्यात गेला, ना विदर्भात गेला, ना पोरादेवीला गेला, ना धनगराच्या आरेवाडीला गेला असला तर मला एक फुटेज द्यावं. हा पृथ्वीराज बाबा चव्हाण कधी भगवानगडावर गेला ना, कधी भटक्यांच्या पंढरीला. का म्हणतोय मी हे, त्याला माहीतच नाही की महाराष्ट्रात ओबीसी आणि भटके राहतात किती. तोच काल परवा अंतरवलीला येऊन कुणाला भेटतो, जरांगेंना भेटतो. आणि ह्याचे नेते मात्र शीर्षस्थ नेते राहुल गांधी म्हणतात की ओबीसीची जात न्याय जनगणना करा, ओबीसीला न्याय मिळवून द्या. काँग्रेस खूप सहानुभूती काँग्रेसबद्दल, बोलतच नाही ओबीसीबद्दल. आणि ह्यांचे महाराष्ट्रातले नेते विश्वजित कदम, विशाल पाटील, तुमचे हे आपल्या देशमुखांचे वारस धीरज देशमुख, कल्याण काळे, एक माणूस ओबीसीबद्दल बोलत नाही, एक माणूस. राहुल गांधींना आम्ही या गोष्टी सांगू, आम्ही तारीख वेळ मागितलेली आहे. जोपर्यंत या संस्थानिकांच्या हातात काँग्रेस आहे तोपर्यंत या संस्थानिकापुरतीच काँग्रेस राहणार, कितीही त्यांनी आपटू द्या.
देवेंद्र फडणवीस पाठीमागे म्हणाले होते की भारतीय जनता पार्टीचा ओबीसी डीएनए जो आहे तो ओबीसीचा आहे. तुमचं देवेंद्र फडणवीस काही स्वागत करणार आहात? पण ते तसं अलीकडच्या कालावधीमध्ये ते ज्यावेळी जबाबदारीच्या पदावर गेले त्यावेळी ओबीसीकडे त्यांचं दुर्लक्ष झालं हा माझा त्यांच्यावर आरोप आहे. आरोप यासाठी आहे, ओबीसी जर भाजपचा डीएनए असेल तर सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाऊ दे, आमची ओबीसीची बाजू पण नका घेऊ, तुम्हाला राजकारणाची भीती वाटत असेल, पण सामाजिक न्यायाची तर भूमिका घ्या. ज्या देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदी असताना लाखो उद्योजक मराठा समाजाचे उभे केले, प्रवीण दरेकर म्हणाले की 5,500 कोटीचं व्याज आम्ही भरतोय, तेच उद्योजक जरांगे पाटलांच्या गळ्यात हार घालताना दिसून येत आहेत. ज्या देवेंद्र फडणवीसांनी सारथीला आणि स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी उपलब्ध करून दिला 1000 कोटीचा, ते सगळी माणसं आज देवेंद्र फडणवीसांच्या नावानं शिव्या घालतायत रात्रंदिवस. देवेंद्र फडणवीस, आम्ही काय केलं ओबीसीनी, भटक्या विमुक्त जाती जमातींनी? आम्हाला उत्तर पाहिजे. ज्या माणसांना तुम्ही मोठं करायचा प्रयत्न केला, तुमच्या पक्षात प्रवेश दिले, त्यातला एकही माईचा लाल तुमचा येऊन डिफेन्स करताना दिसून येत नाही. देवेंद्र फडणवीसांनी हे 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 काम केलं म्हणून सांगताना दिसून येत नाही. ना शिवेंद्रराजे येतो, ना उदयन महाराज येतात, ना अजून कोण येतं, ना विखे पाटील येतात, कोणच येत नाही देवेंद्र फडणवीसांच्या डिफेन्सला. काम तर देवेंद्र फडणवीसांनी फक्त आणि फक्त तेच केलं, आमच्या ओबीसीकडे दुर्लक्ष करण्याचं काम केलं. आणखी एक राजकीय प्रश्न विचारतो. राज्यामध्ये एक नवी तिसरी आघाडी स्थापन झाली, त्याच्यात राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू आणि इतर काही पदाधिकारी आहेत. त्यांनी सुद्धा या सगळ्या स्पेसमध्ये स्वतःची बच्चू कडू ओबीसी बद्दल कधीही बोललेले नाहीत, उलट ओबीसीच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. बच्चू कडूंचा प्रश्न संपला, जिथं बच्चू कडू तिथं ओबीसी जाणार नाहीत. दुसरा प्रश्न कुणाचा, कोण आहेत अजून? संभाजीराजेंचा तर विषयच येत नाही. बघा, ते जाऊ द्या कोण आहेत काय आहेत मला माहिती नाही, पण ओबीसीच्या बाजूनं भूमिका न घेणाऱ्या माणसांच्या अलायन्समध्ये ओबीसी कधीही सहभागी होणार नाही. त्यांनी ओबीसी बद्दल भूमिका जाहीर करावी, मग आम्ही पुढचा विचार करू. तिसरं आव्हान आहे, कुठली तिसरी आघाडी, काय अजेंडा आहे? सत्तेमध्ये राहणारा बच्चू कडू, भाजपच्या बळावरती संसदेत जाणारे आपले राजे कोल्हापूरचे, काय आम्ही विश्वास ठेवायचा त्यांच्यावर? ओबीसीनी कधी बोलले? संभाजीराजे, ज्या शाहूराजाचा वारसा सांगतात संभाजीराजे, त्या समतेचं आरक्षणाचं तत्व जर शाहूराजाला माहीत नसेल, आपल्या संभाजीराजाला माहीत नसेल, का आम्ही त्यांच्या अलायन्समध्ये जावं? ओबीसीची ठाम भूमिका घेणाऱ्या पक्षाचा प्रमुख नेता तो आमचा सहानुभूतीदार असेल. तुम्ही स्वतंत्र लढवणार? हे बघा, आम्ही लढायचं सोडा, आमची मंडळी ठरवतील, पण आम्ही पाडायचं कोणाला हे मात्र ठरवलंय. यादी आहे आमच्याकडं, ती पण कधी जाहीर करू. त्याची सुरुवात घनसावंगीपासून असेल, गेवराईपासून असेल. एकत्र आमदारानं माघारच घेतल्या, लढाईच्या अगोदर शस्त्र खाली टाकलेत. लढणार नाही मग अजून काय काय होणार आहे बघत राहा फक्त.